हॅलो हॅलो. मी विनंती करेल डॉक्टर अजय, आपण या मॅच मॅन ऑफ द मॅच. एका साईडला पण पाहिलं तर ही देखील महत्वाची मॅच, कारण की डिझा वॉरियर्स संघाने याआधी एक मॅच खेळली आणि एक मॅच पराभूत राहिले. ते मागील मॅच मध्ये झालेल्या चुका त्यांनी सांगितल्या आणि या मॅच मध्ये त्या सुधारण्याचा प्रयत्न जरूर करू. तुषारजी बापू यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. प्रथमेश शिजवर मॅन ऑफ द मॅच ची कॅप आहे. वेलकम डॉक्टर अजय. ही मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाईल, जी कॅप आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब यावेळी दिला जातोय आणि वेल प्लेड, चांगला खेळ राहिलाय तुमचा. येस डॉक्टर अजय, अगदी थोड्या वेळ जरूर थांबू, कारण की वेल एक्सप्लेन टीम सोबत तुम्ही खेळत होता तशी मॅच, आणि या मॅच मध्ये तुमचा अनुभव कसा राहिला, खेळपट्टी कशा पद्धतीने तयार झाली आहे? खूपच छान खेळपट्टी आहे. पहिल्यांदा मी MPL कमिटीचं, सर्वच कमिटीचं अभिनंदन करेन एवढं छान नियोजन आणि एवढी छान खेळपट्टी दिल्याबद्दल. आणि बॅलन्स टीम आहे, टीम परफॉर्मन्स झाला, त्यामुळे पहिली मॅच जिंकलो. सगळ्यांचं अभिनंदन. ओनर दुबईमधून मॅच बघतायत, त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. हॅलो, थँक्यू सो मच, धन्यवाद, मनापासून आभार. खरं तर डॉक्टर अजय या मॅचचे होते मॅन ऑफ द मॅच. ज्यांचा खेळ आपण पाहिला त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्यांच्या टीमचे ओनर जे खास दुबईवरून थेट लाईव्ह प्रक्षेपण या मॅचचं पाहता ओम साई MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एकूण 3 कॅमेरेज या स्पर्धेला यूज केले गेलेत. सध्याची मॅच आपण पाहतोय, अर्थातच 50+ वॉरियर्स वर्सेस डिझायर स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये मात्र ही मॅच खेळली जाते. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या कॅप्टनने सांगितलं, आम्ही कमीत कमी 80 ते 90 धावा सजवण्याचा प्रयत्न जरूर या मॅच मध्ये करू. भरत आणि अनिल भिल्लारे ही बॅटिंग लाईनअप सध्या आपण पाहतो डिझायर स्पोर्ट्स कडून मैदानामध्ये जरूर पाठवण्यात आली आहे. गोलंदाजी आपण पाहिलं तर 50+ वॉरियर्स त्यांची पहिली मॅच. येस, पंचांचा कॉल येतोय मॅचची ऑन. जवळ मॅचच्या दिशेने जिथे मात्र गत वर्षाचा मागील वर्षाचा आपण पाहिलं तर 50+ वॉरियर्स हा चॅम्पियनशिप राहिला. सध्या पिंक कलर मध्ये सध्या तो खेळतोय. ते दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर डिझायर वॉरियर्स हा संघ मात्र त्यांना फाईट करत असताना बॅटिंग साठी भरत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र स्क्वेअर कट केलाय. चेंडू डीपेक्षा कव्हर रिजनला मात्र वेगाने जातोय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चांगलं 11च्या डकआउटच्या दिशेने चेंडू चौकारासाठी निघून जातोय. येतोय चौकार पहिल्या चेंडूवरती. बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅडमिंटन फटका ओपन नाही, त्या बॅकफुटला जाऊन स्टॅप केला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या पद्धतीने मात्र फेकला गेला, मात्र तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड रिकामी होता. चेंडू तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला क्षणात विचार करावा लागते चेंडू कुठल्या दिशेला फेकू, आणि तो विचार करेपर्यंत मात्र फलंदाज एकमेकांच्या जागेवरती पोहोचले गेले. अनिलला आपण पाहिलं तर सध्या मात्र जरूर स्ट्रायकिंग एंड लाईन लेफ्ट हँडेड बॅटर राईट आर्म लेफ्ट आर्मचं कॉम्बिनेशन या मॅच मध्ये जरूर ठेवलं गेलं आहे. लगेच क्षेत्ररक्षक मात्र बॅकवर्ड स्क्वेअर एक पॉइंटला गेला आहे, आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र थोडासा सरकून उभा राहतोय, कारण की लेफ्ट हँडेड अनिलच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज जिथे आपण पाहिलं तर संजयला मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने यश भेटले. हो, यावेळी पहा बॅकफुटला जाऊन स्वतःची जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी फसला गेला. चांगली गोलंदाजी मी म्हणेल. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 3 आणि तब्बल धावा सजल्या गेल्यात 5. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर भरत जातोय, थोडीशी चर्चा करतोय, कान मंत्र देतोय. या दोघांमधले झालेल्या चर्चेने विषय मिळतील का?
असं म्हटलं जातं, चर्चा होते आणि तेव्हा विषय मिटला जातो. या मॅच मध्ये कसं असेल चित्र, कारण की ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. खास करून डिझायर फायटर्स या संघासाठी बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला मात्र खेळून काढलाय फटका. यावी मात्र क्षेत्ररक्षण थोडीशी धडपड करतोय, मात्र चेंडू अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न सोडून मात्र चौकार येतोय. 4 धावा यावी मात्र येत असताना. वेलकम डीजे. बॅकफुटला जाऊन यावी मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स म्हणून दंडित जरूर केलाय गोलंदाजाला. मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर राईज होऊन गेला पूर्णपणे डोळ्याच्या समोरून. वेल बाउन्स म्हणजे एखादा गोलंदाज आपल्या पहिल्या बाउन्सचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतो. आणखीन काय हवंय. हो, यावी मात्र आडव्या बॅटने जरूर केलाय क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकाच धावेवरती समाधान, आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र डिझायर स्पोर्ट्स या संघाच्या धावसंख्या आहेत 10-10, लॉस ऑफ द 0 विकेट. दहा धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. टॉस आपण पाहिलं तर 50+ वॉरियर्स ने टॉस जिंकला. ही वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. एका साइडला 50+ वॉरियर्स, दुसऱ्या साइडला डिझायर स्पोर्ट्स. या मॅच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र रंग पूर्णपणे बदलून टाकला. सध्या पिंक कलर जर्सी मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने 50+ वॉरियर्स संघ मैदानामध्ये उतरला. मिस्टर राहुल साळुंखे अर्थातच लारा या नावाने मात्र ज्यांना मालदन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ओळखलं जातं, त्यांना सध्या गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय. ओ बॅकफुटला जाऊन यावी शॉर्ट टर्म पूल क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्पेलिंग रीजन मध्ये. त्याचा चेंडू आबाका बाहेर उंच उडी घेतली. चेंडू बोटाला अक्षरशः चटका देऊन निघून गेलाय. एमपीएल चा येतोय चौकार. कोळी गीत आपण वाजवलं तर आणखीन रंग या स्पर्धेला जरूर भरेल. चौकार जरूर आला. लेफ्ट हँडेड बॅटर जिथे आपण पाहिले तर अतुलने मात्र हात खोलायला सुरुवात केली. चला जाऊया मॅचच्या दिशेने. हवा पूर्णपणे सुटली आहे. हवा प्रत्येकाची असते आणि हवा प्रत्येकाची येते. या हवेमध्ये प्रत्येक जण आपलं नाव घेऊन येतो आणि तसंच नाव, तीच चर्चा, तीच हवा सध्या नवी मुंबईमध्ये पसरली. अर्थातच मालदन प्रीमियर लीग 2023 ची एमपीएल 2023 ची. ओहो, यावी मात्र सुरेख चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला. बॅट स्विंग होते तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कर पद्धतीने निघून गेला. यावेळी मात्र गोलंदाज थोडासा चतुर निघाला. त्याला मात्र सिंपल मध्ये असले 14. ओहो, यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा थोडासा बाहेर, ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर टाकण्याचा प्रयत्न यावेळी मात्र जरूर केला. गोलंदाज आता चतुर निघाला. पहा जास्तच बाहेर चेंडू थोडासा टर्न होतोय म्हणजे लारा यांना आता मात्र चेंडू चांगली साथ देतो हे त्यांना ठाऊक आहे. सफल झाले आधीच. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काटा बदलला. मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेळकावे घेतोय. हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू मात्र हळूच आपली दिशा बदलतोय आणि यावेळी मात्र चेंडू अक्षरशः आपण पाहिलं तर सांगेल त्या दिशेला गपगुमान वळतोय.
चांगली गोलंदाजी, मॅजिकल फिंगर यावेळी चेंडूच्या डोक्यावरून फिरवण्यात आले. पुन्हा एकदा यावेळी मात्र अटेम्प्ट केलाय मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र अगदी स्ट्रेट हिट साठी चाललाय, निघून चाललाय, 6 धावेसाठी येतोय षटकार. संख्या जाऊन पोहोचतीये. 5 चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झाला. MPL तुम्ही पाहताय, अनुभवताय, ऐकताय आणि खेळताय देखील. ओहो, पुन्हा एकदा वाईड इशला जाऊन यावी मात्र खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची गोलंदाजीमध्ये धार आहे, मात्र ती चुकीच्या दिशेला. आता गोलंदाज या आपल्या वेगाचा कशा पद्धतीने उपयोग करून घेईल. धावसंख्या 23च्या घरामध्ये स्थिर आहे. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलाय, संधी आहे, चेंडू गॅदर केला, फेकलाय, तोपर्यंत पहा. जिथे 1 धाव नव्हती तिथे 1 दिली, जिथे 1 नव्हते तिथे 2 दिली. आता मात्र पंच कळवतात की हो, या यशस्वी 2 धावा आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक आपण पाहिलं तर सध्या मात्र 25च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ यावी मात्र समाप्त झाला. षटकांच्या अखेरीस मात्र 25 लॉस ऑफ दी 2 विकेट ही धावसंख्या सध्या मात्र आपण पाहतोय. 0 विकेट. 25च्या घरामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आणि विकेट आतापर्यंत कुठलीही मागे गेलेली नाहीये. डिझायर स्पोर्ट्स वर्सेस 50+ वॉरियर्स, 50+ वॉरियर्स वर्सेस डिझायर स्पोर्ट्स अशी मॅच मात्र खेळली जाते. बरोबर 10:35 सकाळी पहिला चेंडू टाकण्यात आला. आजही आपण पाहिलं तर तुषार बापू कित्येक खेळाडूंना आतापर्यंत क्रिकेटचे धडे आजही शिकवतात. खरं ते त्यांचं क्रिकेट आहे. प्रत्येक खेळाडूला क्रिकेटचा अभ्यास ते आजही व्यासपीठ असेल किंवा मैदानाच्या बाहेर असेल, कित्येक खेळाडूंना तुषार बापू यांच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे शिकवताना आपण पाहिलंय. धावसंख्या 25. विनोद सध्या आपण पाहिलं तर विनोदचा टेनिस क्रिकेटचा काळ दमदार राहिलाय, कारण की त्याच्या मागे त्याची मेहनत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, थोडासा स्पीड अप घेऊयात. आमचा प्रत्येक कॅमेरामॅन ऊन लागते ठाऊक आहे, पण या रखरखत्या उन्हामध्ये देखील तुम्ही फक्त ओमसाई MTCच्या नावासाठी बसला आहात, हे देखील खरं आहे. बॅकफुटला जाऊन यावी मात्र खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट केला, 1 धाव मात्र कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न, यावी मात्र जागा सोडले, बघता बघता दुसरी धाव देखील यावी कंप्लीट केली आहे. जिथे 1 होते तिथे 2 धावा, 1 कन्वर्ट इंटू 2 आणि यावेळी मात्र आय कॉन्टॅक्ट जबरदस्त आहे दोघांचा. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 27 ऑन अ स्कोर कार्ड, 27 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. ओहो, यावेळी मात्र आपण पाहिलं तर निघून गेलाय. अगदी मालदन प्रीमियर लीग 2023 येतोय दमदार षटकार. आणखीन 2 म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरत बॅकफुटला जाऊन यावी स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षण थोडासा फंबल होतोय, थोडासा गाफील राहिलाय तो. 1 धाव कंप्लीट. आता देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे पहा, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जातोय. 1 इंटू 2, 2 इंटू 3 या 3 धावा खूप महत्वाच्या.
धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावेच्या मदतीने 36. तर लंच ब्रेक झालाय, प्रत्येकाच्या डोळ्यावरती एक वेगळी झोप आहे. मात्र स्वप्न पूर्ण करायला झोप नाही, झेप लागते. आणि काहींनी गॉगल्स घालून धावसंख्या 36 आमच्या कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवला जातं. थँक्यू अक्षय म्हात्रे. आमच्या मनातली गोष्ट फक्त तुला एकट्यालाच ठाऊक, कारण की ही गोष्ट सकाळी भिजवलेले काजू बदाम खाऊन येत नाही, त्यासाठी एकत्र राहावं लागतं. आणि ओम साई जिथे आम्ही तिथे ओम साई एमटीसी नेहमी आहे. खूप वेळ ओम साई एमटीसी सोबत आम्ही राहतवले. आमचे पहा स्कोर देखील जातात. थँक्यू सो मच. आमची काळजी तुम्ही घेताय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. यावे मात्र आहे क्षेत्ररक्षक. क्रिकेटमध्ये फुटबॉल रोनाल्डो यावे मात्र जरूर आला, मात्र तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. यावेळी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आणखीन पुढे जाते. 38. प्रोजेक्ट स्कोर 71 चा दाखवला जातोय. आता 38च्या घरामध्ये धावसंख्या 38. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग होतो चेंडू. स्विंग अँड मिक्स. गोलंदाजाने थोडासा टप्पा मागे ठेवला. यावी बदल आदित्य पाहिलं, फुटवर्क पाहिलं आणि तदनंतर चेंडू थोडासा मागे ठेवला. येस 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 येस. आता काय आता काय आता काय, तो मात्र चेंडू डेड बॉल पंच कळवतात. येस यावी दिला डेड बॉल. असे फनी क्रिकेट आपण जरूर पाहतोय, इन्स्टाला खूप फेमस आहेत. विनोदच्या चेहऱ्यावर वेगळी स्माइल आहे, कारण की त्याला माहिती आहे हा चेंडूचा पोचला असता बॅटरच्या जवळपास, त्याने असा आनंद घेतला असता की वेगळी मजा होती. 38 धावा आहेत, 1 टू गो. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. सुरेख चेंडू, हा वेगवान होता. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू पूर्णपणे मात्र अगदी चेस्ट लेवलने निघून जातोय. विनोदचा हा वेगवान चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय. आणि आता मैदानामध्ये आहे ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत धावा आहेत 3 षटकांच्या अखेरीस. 38 लॉस ऑफ द 0 विकेट. डिझायर स्पोर्ट. भरत खेळतोय 5 चेंडू 16. अनिल खेळतोय 13 चेंडू 19 आणि धावसंख्या 38. बाकी आहेत 2 ओव्हर. प्रोजेक्ट स्कोर आहे 64 चा. रन रेट आहे 12.67 चा. तुम्ही पाहताय MPL मालदन प्रीमियर लीग. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच येतोय. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. अक्षय म्हात्रेची संपूर्ण टीम, थँक्यू सो मच. अक्षय म्हात्रेची मेहनत या सर्वांच्या मागे आहे, त्याचा शब्द आहे, तो काळजी घेतो प्रत्येकाची. आज अगदी 11 वाजले, स्वतः बाईक घेऊन गेला आणि त्यानंतर सर्वांसाठी त्याने कॅमेरामॅन सर्वांसाठी नाश्ता घेऊन आला. धावसंख्या 38. 38च्या घरामध्ये ओव्हर झाले 3. माऊली गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. अर्थातच ज्ञानेश्वर घारगे जे चॉईस खेळाडू आहेत 50+ वॉरियर्सचे. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकल्या, थोडासा बाहेर पंच कळवतात. येस, हा व्हाईट बॉल आहे.
एक्स्ट्रा धाव पहा. सध्या मथुरला दाखवलं जातं एवढ्या उन्हामध्ये देखील चेंडू टिपतोय तो. बॅकफुटला जाऊन यावी मात्र हुक जरूर केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र वेगाने निघून चाललाय. वन बाउन्स यावे मात्र येतोय. चौकार. 4 धावेसाठी. वेलकम डीजे. तरी हवा थंड आहे आणि ही खासियत आहे स्वर्गाची देव बसला गेलाय मालदनचा. हवा बदलते पण माणूस हवा नाहीये तो देखील बदलतो. ही हवा सध्या आपण पाहतो मैदानामध्ये मात्र जरूर आपण पाहतोय. ओ सुरेख फटका हवा के संग संग हवे के साथ साथ निघून चाललाय. सीमारेषे बाहेर येतोय दमदार एमपीएलचा षटकार. माफ करा 49च्या घरामध्ये 49 घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 0 विकेट. पाय यावे मात्र लेग ग्लान्स जरूर केला. शॉट जरूर हलक्या हाताने स्वीप फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चेंडू फेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तरी पहा स्ट्रायकिंगचा फलंदाज येतोय तिसरीची मागणी करण्यासाठी मात्र समाधान मानलं जातंय 2च धावेवरती. आता धाव संख्या 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. डिझायर स्पोर्ट्स सध्या बॅटिंग करतोय. ओहो आपण एकदा विकेट कीपर कडून थोडीशी चुकी होते. चूक सुधारण्याचा काम भाई. ये क्या था भाई. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू फेकलाय. स्ट्रायकिंग एंड सोडलं गेलंय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हातचं सोडून यावे मात्र पळ त्याच्या मागे मात्र यशस्वी झालाय विकेट कीपर. त्याची ही चालाकी असेल. भरतची विकेट यावी आली. आणखीन काय हवंय. सुरेश आलाय मैदानामध्ये. खूप उशिरा आलाय की काय सुरेश कारण की धाव संख्या 51च्या घरामध्ये स्थिर आहे. भरतला माघारी जावं लागले. सुरेश असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. अनिलला स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4 म्हणजे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 50+ वॉरियर्स मागील वर्षाचा मानकरी आहे आणि या वर्षी देखील त्यांना आवडेल सलग 2 वेळा मानकरी होण्याचं पद भूषवायला. प्लीज डीजे इको थोडासा कमी करा कारण की युट्यूबला संपूर्ण इकोचा साऊंड निघून जातोय. ओहो फटका यावी मात्र चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जातोय मात्र तोपर्यंत ओहो यावी मात्र लगोरी फुटली गेली आहे. डायरेक्ट हिट. पंच कळवतात 1 शॉट म्हणजे काहीच हाती लागलेला नाहीये. येस विनोद देखील कळवतोय त्याला वेगळाच आनंद झालाय. मेहनत केली पण हाती काहीच नाही लागलंय. असतं कधी कधी असं असतं आपण मेहनत करतो चार्जिंग लावतो मात्र बटन दाबायचं विसरून जातो. जेव्हा माहिती पडतो चेहऱ्याला स्माइल येते. फक्त हसतो. मोबाईल तर फोडू शकत नाही पण परत बटन चालू करतो. आयुष्यात असंच आहे. जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही चुकता तेव्हा छोटीशी स्माइल करायची पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आत्ताची कुठलीच धाव नाहीये. अबिया बिंदी गेंद. निर्धाव चेंडू. आत्ताचा डॉट चेंडू येतोय. स्वतःचं अस्तित्व स्वतःला निर्माण करायची असते. स्वतःची किंमत स्वतःला निर्माण करायची असते. पैंजण सोन्याचं असतं ते पायात असतं. टिकली 2 रुपयाची ती कपाळाला असते. ही किंमत असते आणि ती आपण ठरवायची असते. आणि प्रत्येकाला प्रत्येकाची व्हॅल्यू ही नेहमी असते आणि या एकेका धावेची किंमत प्रत्येकाला ठाऊक आहे. इथे फक्त आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या 51 51च्या घरामध्ये
ओ यावेळी सुरेख चेंडू हवेमध्ये हवेमध्ये लांब लांब खूप लांब निघून गेलाय सीमारेषे पार येतोय षटकार. आमचा अंपायर पॅनल अमितजी पोतेकर सर, किरण जावळ सर, उमेश चव्हाण सर, सातारा क्वालिफाईड अंपायर. कौतुक आहे अंपायरचं, कारण की एमसीए क्वालिफाईड अंपायर खूप पाहिले आपण. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीने फ्लिक केला. ये सुरेश आहे, सुरेशचा दमखम यावेळी मात्र पाहतोय, निघून चाललाय बेधडक सडक पे षटकार. रवी कदम गोलंदाजीसाठी आहे. धावसंख्या 63 आहे. 63. हो आणखीन बॉल बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही, चेंडू हाताने नाही तर पायाने अडवण्याचा प्रयत्न, चुकी होते. या चेंडू निघून चाललाय चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्या 67 च्या घरामध्ये. जाऊया आता डीजे कडे. येस स्कोर आता बरोबर आहे. थोडंसं अपडेशन केलंय, आमचा स्कोर थोडासा चुकला होता. येस चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो आमचा स्कोर देव माणूस. हो यावेळी सुरेख फटका, सुरेख चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू त्याहूनही दमदार होता, कारण की यावेळी मात्र बेस्ट ऑफ द बेस्ट एकमेकांसमोर आलेत. ताशेरे ओढले जातात, एक जण फुंकर मारतो, दुसरे ताशेरे ओढतोय. धावसंख्या स्थिर आहे 67 च्या घरामध्ये. चेंडूचा खेळ झालाय 3, शेवटचं षटक आहे. हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट ओव्हर. पुढे येऊन खेळला, यावेळी मात्र बॅटीच्या अगदी बॉटमला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत कॉल नाहीये, कम्युनिकेशन नाहीये, अडवलाय चेंडू, मात्र तोपर्यंत पहा यावेळी चेंडू फेकला गेलाय. काय घडलंय, कसं घडलंय, कारण की यावेळी मात्र लाईन खूप लांब आहे आणि या 2 आणि 2 धावेच्या मदतीने 69 च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. येस अंपायर 1 शॉट. या थँक्यू. म्हणजे 68 आणखीन एक कमी. यानंतर बल्ल्या फायटर्स आणि सनी स्पोर्ट्स कॅप्टन. या बल्ल्या फायटर्स सनी स्पोर्ट्स बोथ कॅप्टन्स आपण या. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीवरती सरळ आलेला नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तो मात्र यावेळी चेंडू गॅदर करतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला आहे. सुरेश तोपर्यंत पोहोचलाय. हा चीता, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा धावून घेतले 2 धावेच्या मदतीने. धावफलक आता मात्र 70 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 1 टू गो. ओहो यावी पहा विकेट कीपर कडून चुकी होते. लॉंग स्टॉपला चेंडू गॅदर केला. एक धाव कंप्लीट, एकाच धावेवरती समाधान. दुसरीला रन आउट. 71 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या आणि आव्हान आहे 72 धावेचं, 72 रन्स टू विन. आणि जाऊया टॉस साठी. बल्ल्या फायटर्स आणि सनी स्पोर्ट्स या 2 संघाचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले.
जी साबळे साहेब माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. बल्ला फायटर्स एका साईडला, राहुलजी पेंडाकर साहेब यांचा संघ, सनी स्पोर्ट्स ज्योतिराज काळे साहेब यांचा संघ. कॉल आहे मालदन प्रीमियर लीग आणि 2023. तर कॉल कोणाचा असेल? सनी स्पोर्ट्सचा आहे कॉल आणि स्विंग द कॉइन. मालदन प्रीमियर लीग हा कॉल आहे आणि पुन्हा एकदा तोच आलाय. आज 2023 हा एकदाच कॉल सक्सेस झाला. काय बोलता? ही पहिली मॅच खेळताय तुम्ही? हो. पहिल्या मॅच मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲज अ कॅप्टन संघ बॅलन्स आहे का? जर नावं वाचली तर पूर्ण बॅलन्स दिसतोय तुझा संघ. बॅलन्स कर आहे पण 10 जण आहे, 1 जण कमी आहे आज. ही तर मात्र आपण पाहिलं तर थोडीशी डोकेदुखी. मात्र काय बोलतोस, खेळपट्टी मैदान पूर्णपणे तयार झालंय का की या मालदन प्रीमियर लीग साठी? तयार कर झालंय. आता उन्हात स्कोर कर जास्तच होणार आहे. आणि टॉस जिंकून निर्णय काय घेण्याचा प्रयत्न करशील? बॅकिंग घेऊ आम्ही. बॅटिंग धाडसी निर्णय घेतलेला. बल्ल्या फायटर्सचा पहिला मॅच कशी राहिली? पहिली मॅच थोडी टफ गेले. या मॅचला 100% देण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस आहेत का? काही नवीन चेहरे तुम्ही घेऊन येत आहे का? काही गोलंदाज असं नवीन घेऊन येत आहे का? बॅट्समन घेऊन येत आहे? गोलंदाजी आहे आमच्याकडे. एक चेंजेस राहील फक्त टीममध्ये. टॉस जर तुमच्या साईडून राहिला असता तर तुम्ही काय निर्णय घेऊन आला होता? आम्ही बॅटिंगचाच निर्णय घेणार होतो. काही खास कारण आहे बॅटिंगसाठी? खेळपट्टी तयार झाले, ऊन पडते आणि आता षटकार चौकार चांगले चाललेत, वारे चालू आहेत, असं काही आहे का? हा, असं वारेही या लेग साईडला चालू आहे. विकेट पिन तापले पूर्ण. बॅटिंग चांगली होईल. मालदन प्रीमियर लीगची यंदाची संकल्पना तुला आवडली आहे का? हो, खूप मागच्या वर्षीपेक्षा खूप काही चेंजेस केलेत. क्रिस्टल ट्रॉफी महत्त्वाचं ते आहे. लक्ष असेल क्रिस्टल ट्रॉफीकडे? हा, नक्कीच. आणि संघ तुझा त्याच्यासाठी फिट दिसतोय का? फिट तर आहे. थोडेसे एफर्ट्स पहिल्या मॅचला कमी पडले. यावेळी त्याच्यापेक्षाही चांगले एफर्ट्स देऊ. थँक्यू सो मच मित्रांनो. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सनी स्पोर्ट्स हा संघ आपण पाहिलं तर टॉस जिंकला. टॉस जिंकून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. हा धाडसी निर्णय आहे. पाहूयात या मॅच मध्ये कशा पद्धतीने यानंतरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने सनी स्पोर्ट्सची बॅटिंग राहील. तर जाऊयात मायक्रोफोन वरती, जिथे मात्र मैदानामधलं हलतं बोलतं खेळतं चित्र ऐकूयात. मॅचची कहाणी पुन्हा एकदा प्रवीणजी वंडुस्कर सर यांची. टीम 50+ वॉरियर्स या टीमसाठी 72 धावांचं टार्गेट आहे. टीम डिझायर स्पोर्ट या संघानं 72 धावांचं टार्गेट दिलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय त्याचबरोबर विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर सुरेश. आतापर्यंत जर पाहिलं तर ज्यांचा खेळ दमदार राहिला या संपूर्ण मॅच मध्ये, संपूर्ण मालदन प्रीमियर लीग मध्ये, बॅटिंग असेल बॉलिंग असेल, ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांचा राहिला आहे. अर्थातच सुरेश भांगडे आलेत गोलंदाजीसाठी. 72 धावांचं लक्ष आहे विजयासाठी.
72 धावांचं टार्गेट आहे. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. 72 धावांचं लक्ष आहे. मोठं लक्ष या ठिकाणी निर्माण केले टीम डिझायर स्पोर्ट या टीम कडून. 50+ वॉरियर्स या संघाला मात्र पहिल्या बॉल पासून आक्रमक फटकेबाजी खेळावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात मात्र दमदार करावी लागेल टीम 50+ वॉरियर्स या टीमला. सुरेश बांगडे पुन्हा एकदा वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतात. यावेळेस डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस वेगवान बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष या ठिकाणी गोलंदाजी असताना या वेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव घेतली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या दोन या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये 2 धावांचं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी सुरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अक्षय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 1 धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 2 धावा लागल्या गेल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेश यांच्या माध्यमातून दमदार प्रभाव राहिला या मॅच मध्ये. यावेळेस अगदी परफेक्ट डिलिव्हरी. यावेळेस वेस्टर्नच्या पाठीमागे पकडली जाते झेल. अप्रतिम फ्लाइंग कॅच या ठिकाणी फ्लाय स्लिप मध्ये जर पाहिले तर पकडली जाते झेल. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळते टीम 50+ वॉरियर्स या टीमचा. पहिला फलंदाज जाईल माघारी. अक्षय बॅक टू डगआउट. पहिला धक्का लागला जातो टीम 50+ वॉरियर्स या टीमला. चांगली गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आमच्या स्क्रीनवरती मात्र दाखवले जाते. अप्रतिम झेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस अप्रतिम टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत या ठिकाणी कॅमेराच्या माध्यमातून क्षणचित्र मात्र टिपलं जात आहे. आणि काय एमटीसी लाईव्हला या ठिकाणी मालदन मध्ये आणलं हे मात्र त्यांच्या कामगिरीमुळे पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा बॉल आलाय. एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. सुरेश यांचं अप्रतिम षटक राहिलंय. 5 बॉल मध्ये फक्त 3 रन खर्च केले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस भन्नाट वेग आणि मात्र फलंदाजाला बीट करून जाणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर मात्र 3 धावा धावफलकावरती. 1 वरती 3 अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम 50+ वॉरियर्स या टीमची. 72 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर मात्र सुरुवात थोडीशी खडतर राहिले. प्रवास जर पाहिलं तर सुरुवातीचा थोडासा कठीण पाहायला मिळते टीम 50+ वॉरियर्स या टीमचा. इथून पुढे मात्र 24 बॉल मध्ये 69 धावा या ठिकाणी उभा कराव्या लागतील. 24 बॉल 69 धावा. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावे लागतील. प्रत्येक बॉल वरती मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत त्याचबरोबर डायमंड क्रिकेट क्लब ढेबेवाडीचे सोमनाथजी गुट्टे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. डायमंड क्रिकेट क्लब ढेबेवाडीचे माजी खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
एक काळ होता डायमंड क्रिकेट क्लब म्हटलं की एक दहशत या संपूर्ण परिसरामध्ये, आणि आज त्या संघातील प्रत्येक खेळाडूची एक वेगळी ओळख या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथजी गुट्टे यांचं शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉलिंग मार्गवरती जर पाहिलं तर एक्सपिरियन्स मॅन अर्थातच सुनील आलेत गोलंदाजीसाठी. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुट्टीच्या दिवसामध्ये गावच्या क्रिकेटचा आनंद घेताना आपणाला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एप्रिल महिन्याची चाहूल लागले की प्रत्येक गावागावामध्ये यात्रा आणि त्यानंतर मात्र क्रिकेटची जत्रा भरताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धाबांचं षटक सुरेश यांनी. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी सुनील होत आहेत. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. या बसपा अप्रतिम गोलंदाजी कमबॅक केले बॉलर सुनील यांनी, कारण की पहिला बॉल थोडासा वाईट बॉल होता, एक्स्ट्रा रन आले होते. त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 4 या आकड्यावरती. या बसपा समोरच्या दिशेत लॉंग ऑफला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एक्के दुक्के से कुछ नहीं होएगा भाई, कुछ करना है तो इधर बडा करना पडेगा. कारण लक्ष यांनी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याचबरोबर या संपूर्ण 3 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यांच्या हातची चव चाकताय अर्थातच आचार्य सतीश पल्ले यांचा देखील शुभ आगमन झाले. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 3 दिवसामध्ये त्यांच्या हातचं चमचमीत जेवण आपल्याला खायला मिळेल आणि ते आचार्य या ठिकाणी सतीश पल्ले यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील मालदन प्रीमियर लीग या आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. या वेस्टफास्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव या ठिकाणी आले. प्रत्येक अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना सुरेश आपल्याला पाहायला मिळतात. तर धावसंख्या 6 या आकड्यावरती. 20 बॉल मध्ये 66 धावांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. या बसपा समोरच्या दिशेत 1 धावा रक्षक थोडेसे फंबल झाले, परंतु त्यानंतर अप्रतिम थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. या एका धावेने मात्र धावसंख्या 7 या आकड्यावरती. एकेरी 2 शांत क्रिकेट जरूर रंगलं जाते, परंतु मात्र टार्गेट पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण मानलं जाईल टीम 50+ वॉरियर्स टीमसाठी. या वेळेस चांगली गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॅटच्या टॉईला या ठिकाणी बॉल लागतो आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुनील यांची देखील. सुनील यांनी देखील जर पाहिलं तर अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर जर पाहिलं तर 7 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आणि त्यानंतर 1 विकेट देखील माघारी परतले. इथून पुढच्या 18 बॉल मध्ये 65 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. हॅलो. 18 बॉल मध्ये आता 65 धावांची गरज आहे. इथून पुढे मात्र वैभव आणि विनोद या जोडीला फटकेबाजी करावी लागेल. बॉलर भरत
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये जर पाहिले तर भरत यांचा खेळ खूप चांगला राहिलाय, दर्जेदार राहिलाय, लक्षणीय कामगिरी राहिली भरत यांची. परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात हे देखील पाहावं लागेल. पहा प्रथमेश यांच्याकडून खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गोवंडीला या ठिकाणी जर पाहिलं तर गोवंडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पण मालदणकर कुठे कमी नाहीत. कारण की मुंबईमध्ये तुम्ही क्रिकेट कुठेही खेळा, परंतु मालदणकरांची एक वेगळी छाप आपल्याला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. आज रुद्रा स्पोर्टच्या माध्यमातून देखील जर पाहिलं तर एक ब्रँड आहे स्पोर्ट क्षेत्रामधील ट्रॅक टी शर्ट आणि सर्व साहित्यांचा. यावेळेस षटकार आलाय, षटकारानंतर मात्र धावसंख्या 6 ने वाढेल. बेस्ट बॉलर ज्या गोलंदाजानं हा किताब पटकावला, ज्या गोलंदाजाचं कौतुक केलं त्याच्या पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर षटकार आलाय. स्ट्रायकिंगला जे बॅटर आहेत विनोद हे देखील काही कमी नाहीत. कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट विनोद यांनी देखील कामोठी परिसरामध्ये खेळत असताना मालिकावीराचा यंदाच्या सीझनमध्ये किताब पटकावला. अर्थातच तुम्ही नितीन कदम घ्या, गोटवली क्रिकेटमधून त्यांचा देखील खूप चांगला खेळ राहिला. संदीप पवार असतील, अनेक तारे सितारे या मालदान क्रिकेटने या ठिकाणी दिलेले आहेत. पाटण टेनिस क्रिकेट असू द्या अथवा नवी मुंबईला देखील बिलॉंग करणारे खेळाडू याच मातीमध्ये याच खेळपट्टीवरती तयार झालेले आहेत. यावेळेस पहा अगदी प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेस थ्री हिट केलाय, बॉल जाईल सीमारेषा पार, एक पॅटेड षटकार पाहायला मिळते. षटकाराने मात्र धावसंख्या उकार घेते आणि जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. भरत यांच्या प्रत्येक बॉल वरती मात्र परत पाठवलं जाते बॉलला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते विनोद यांच्या माध्यमातून. 19 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर षटकार चौकारांची भाषा ही बंद केली होती गोलंदाज सुरेश त्याचबरोबर सुनील यांनी. परंतु जसे भरत गोलंदाजीला त्यांच्यावरती मात्र हल्ला बोल चढवलाय, आक्रमकता सिद्ध केली विनोद यांनी. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. दुपारचं सत्र वातावरण जर पाहिलं तर अतिशय शांत होताना पाहायला मिळते. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 बॉल वरती जर पाहिलं तर 2 षटकार. यावेळेस पहा ऑनसाइडच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल होते, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळते 38 सर्कलच्या आतमध्ये सुनील यांच्या माध्यमातून. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. यावेळेस प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट विनोद यांच्या बॅटमधून दर्जेदार शॉट, बॉल सीमारेषा पार येतो. हा उत्तुंग 6 धावांसाठी षटकार या डीजे. खूप पराक्रम गाजवलं. अनेक वेळा जर पाहिलं तर या सुपला शॉटची चर्चा अनेक वेळा क्रिकेट जगतामध्ये केली जाते. यावेळेस फटका जर फसला जातो, परंतु एसटीच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, तिथे थोडीशी फंबल झाली. बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. रनआउटची संधी या ठिकाणी होती आणि पंचांनी जर पाहिले तर 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. अगदी थर्ड अंपायरची मागणी केली जाते रनआउटसाठी. चांगलं असं पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. रोशनजी फराड सर, त्याचबरोबर किरण जावळ सर, उमेश चव्हाण सर, अतिशय चांगलं पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. आज सातारा परिसरामधून या स्पर्धेसाठी आले. अतिशय चांगली भूमिका त्यांची राहिली. मालदण प्रीमियर लीग दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ओमसाई MTCच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय त्यांच्या देखील शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत. बजरंगजी केसरी यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत.
खास मुंबईवरून ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिले तर अनेक गावकरी असे आहेत की व्यावसायिक कारणामुळे नोकरी धंद्याच्या कारणामुळे ते आज मात्र या स्पर्धेला येऊ शकले नाही. परंतु जर पाहिलं तर आपलं गाव ज्यावेळेस खेळतो गावामध्ये ज्यावेळेस स्पर्धा होते तर या ठिकाणी जर पाहिलं तर नॉट आउट आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि अनेक गावकरी यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकात आतापर्यंत खेळ संपलाय. 3 षटकानंतर जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणाऱ्या 12 बॉलमध्ये गरज आहे ते 45 धावांची. 12 बॉल 45 धावांची गरज. 27 धावा आणि ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होईल. आत्ता इथून पुढे मात्र एक मोठं टार्गेट आहे टीम 50+ वॉरियर्स या टीमला. जवळपास नावाप्रमाणे 50+ धावसंख्या या ठिकाणी येणाऱ्या 2 षटकामध्ये उभा राहावे लागेल. मालदन प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेची आपण चर्चा करत होतो. इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती. आपल्या रोज हॅलो हॅलो तर 12 बॉल मध्ये गरज आहे ते 45 धावांची. आकाश सावंत आलाय गोलंदाजीसाठी. 4थं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. आकाश सावंत स्ट्रायकिंग एंडला बॅटर जर पाहिलं तर अगदी स्क्रीनवरती जर पाहिलं तर 27 धावा 1 गडी बाद. 3 षटकाचा खेळ संपलाय. 50+ वॉरियर्स या टीमला गरज आहे 12 बॉल मध्ये 45 धावांची. यावेळेस पहा क्लीन बोल्ड यष्ट्यांचा वेट घेणारा बॉल फलंदाज होते OUT आउट. फलंदाज वैभव यांना परतावं लागेल. पहा वैभव यांचा संघर्ष 4 बॉल मध्ये 1 धाव त्यांनी आणि त्यांची फलंदाजीची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. 27 वरती 2 अशा अवस्था पाहायला मिळते. येणाऱ्या 11 बॉल मध्ये गरज आहे ती 45 धावांची. 11 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. तर अन्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर आकाश सावंत आहे. माऊली त्याचबरोबर विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये गरज आहे ती 45 धावांची.
या बेसवा चांगला स्ट्रोक माऊलीने आलेल्या काऊकर रिझन मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल जाईल सीमारेषा पार. आणि क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाला विनंती असेल थोडीशी काळजी घ्या, कारण की क्रिकेट हा खेळ खेळत असताना आपल्या आयुष्याचा खेळ बिघडणार नाही याकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या. कारण की जेवढी गरज तुमच्या संघ मालकांना आहे, जेवढी गरज तुमच्या संघाला आहे, त्यापेक्षा जास्त गरज तुमच्या परिवाराला आहे. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो. धावा वाचवण्यासाठी जरूर प्रयत्न करा, परंतु स्वतःची काळजी घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. चौकार आलाय, चौकारानंतर धावसंख्या 31 या आकड्यावरती. यावेळेस फुललींचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर मात्र एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एकेरी धावेने मात्र धावसंख्या 32 या आकड्यावरती. 32 धावा, 3 बॉलचा आतापर्यंत खेळ मला 9 बॉलमध्ये 40 रनची गरज. अजून देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. या बॉलवरती जर येणाऱ्या षटकार चौकार जर आले तर पुन्हा एकदा ही मॅच बनू शकते. फसलेली मॅच हसू शकते, परंतु ती हसवण्याची क्षमता मात्र दाखवावी लागेल विनोद यांना. यावेळेस विनोद यांच्या बॅटमधून खूप चांगला असतो. कोणची जास्त लांबी कमी आहे की काय, आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. विनोद यांच्या बॅटमधून आणखीन एक घणाघाती प्रहार येतो, हा दमदार MPL षटकार. पण षटकार नंतर मात्र आता मॅचचं पारडे जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये गरज आहे आता 34 धावांची. मॅच मात्र जिंकू शकते. तुम्ही केलेला शेवटचा प्रयत्न तुम्हाला विजयापर्यंत पोहोचू शकतो, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रयत्नाचं कारण यश असतं, परंतु प्रत्येक यशामागचं कारण जर पाहिलं तर ते देखील प्रयत्न असतं. आणि तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर ते तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. यावेळेस पहा, एक तेरी तो एक मेरी, आणि अब की बारी मात्र गोलंदाजाची पाहायला मिळते. या अगोदरच्या बॉलवरती विनोद यांनी षटकार खेचला, परंतु त्यानंतर मात्र बॉलर आकाश यांनी देखील अप्रतिम चेंडू हाताळला. थोडस बॅटच्या रडार पासून बॉलला दूर ठेवलं आणि डॉट बॉल घेण्यात मात्र यशस्वी राहिले. आता 7 बॉल 34 धावांची गरज. या बॉलवरती षटकार जर आला तर मात्र मॅच शेवटच्या षटकामध्ये पाहण्यासारखी असेल. 1 धाव आले. आता मात्र 6 बॉल मध्ये 33 रनची गरज मॅच जिंकण्यासाठी टीम 50+ वॉरियर्स या टीमला. एकूण 10 संघ, 5 षटकार आणि 1 चौकार हे समीकरण कुठेतरी सांगितलं जाते, कारण की मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरचा सामना खेळला जाणार आहे. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण मैदानाचं चित्र ज्यांनी बदललेलं आहे. नवरस्ता साऊंड सिस्टम यांचं देखील कौतुक करेन. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. अध्यक्ष हेमंतजी काळे, त्याचबरोबर उपाध्यक्ष राहुलजी पेंढारकर यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण की त्यांच्या अथक परिश्रमामुळे त्याचबरोबर त्यांच्या मेहनतीमुळे आज हा स्पर्धेचा अनोखा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, 6 बॉल मध्ये गरज आहे ते आता 33 धावांची. रवींद्र आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेस पहिलाच बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता गरज आहे ते 6 बॉल आणि 32 रनची. अजून देखील या मॅच मध्ये जर पाहिलं तर 5 षटकार आणि 2 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच जर पाहिली तर सुरुवातीपासून मात्र वर्चस्व निर्माण केले टीम डिझायर स्पोर्ट या संघानं. यावेळेस पूल फटका घेण्याचा प्रयत्न, पूल सक्सेसफुल की अनसक्सेसफुल ठरला. पहिला प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झालंय आणि फलंदाज होते बाद विनोद यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाची आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये चर्चा केली त्या चर्चेला मात्र पूर्ण विराम द्यावा लागतोय. फलंदाज विनोद यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का टीम 50+ वॉरियर्स या टीमला. 30 धावांची खेळी साकारली, परंतु संघाला मात्र विजयापर्यंत पोहोचण्यात त्यांना अपयश आलंय.
आता गरज आहे ती येणाऱ्या 5 बॉलमध्ये 32 धावांची. 5 बॉलमध्ये 32 धावा. रवी कदम आलेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसला जातो. प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु लेस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कारण की या सामन्यामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी पकड निर्माण केली आणि पकड निर्माण केल्यानंतर जर पाहिलं तर थोडेसे हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणामध्ये. आणि त्यानंतर मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 बॉलमध्ये गरज आहे ती आता 31 धावांची. यावेळेस फुलटॉस बॉल आणि त्यावरती मात्र पहा एक धाव जरूर आले. एक धाव घेतली जाईल. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. आता मात्र कॅच हातातून सुटणार नाही. कारण की जर पाहिलं तर आपला संघ ज्यावेळेस विजयाच्या बाजूने वाटचाल करत असतो ना, त्यावेळेस प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती गेलेला असतो आणि त्यावेळेस तुमच्या हातातून कोणतीच चूक होत नाही. कारण की तुम्ही दडपणातून बाहेर निघालेला असता. यावेळेस टीम डिझायर स्पोर्टकडे कोणताही दबाव नाही, कोणतेही दडपण नाही. त्यामुळे कामगिरी देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. आता गरज आहे ती 2 बॉल आणि 30 धावा. क्रिकेटमध्ये 15 धावांचा कोणता फटका नाही, नाहीतर तो मारावा लागला असता या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थातच 50+ वॉरियर्स या टीमला. 2 बॉल आणि 30 धावांची गरज. आतापर्यंत 4 फलंदाज माघारी परतलेत. ज्या पद्धतीनं पत्त्यांचा बंगला ढासळावा तशा पद्धतीने मात्र फलंदाजी ढासळताना पाहिले. कुठेतरी जर पाहिले तर हुकुमाचा एक्का म्हणून विनोद यांची भूमिका राहिली, परंतु त्या एक्क्याला देखील बाद करताना टीम डिझायर स्पोर्ट आपण पाहिलं. आता मात्र 2 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये गरज आहे ती 30 धावांची. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की लाईव्ह स्कोरिंग चालू आहे. तर पंच सामना थोडासा थांबवा. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. टीम 50+ वॉरियर्स आशिष आहे. अगदी एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येत असताना त्यांनी कुठेतरी ओळख परेड करून या ठिकाणी यावं, कारण की प्रत्येक खेळाडूंचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही षटकार चौकार मारता, ज्यावेळेस खराब फिल्डिंग करता, त्यावेळी देखील तुमचं नाव कोणी या ठिकाणी हा कारनामा केलाय हे देखील गरजेचं आहे. सामना मात्र जिंकलाय टीम डिझायर स्पोर्ट या टीमनं आणि जवळपास 29 धावांनी या ठिकाणी विजय संपादन केलाय. खूप चांगली बॅटिंग राहिली या ठिकाणी. फलंदाज भरत यांनी 28 धावांची खेळी साकारली आणि त्यांच्या खेळीच्या जोरावरती जर पाहिलं तर टीम डिझायर स्पोर्ट या टीमने विजय संपादन केलाय. विजेते संघाचा हार्दिक अभिनंदन. जाऊयात यानंतरची मॅच बल्ल्या फायटर त्याचबरोबर सनी स्पोर्ट या दोन्ही टीम मध्ये विद्यमान मॅच. आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस. मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं. नंतर जशी फ्रेश मॅचला सुरुवात होईल, फ्रेश मॅच फ्रेश आवाज ऐकूयात या संपूर्ण मालदन क्रीडा नगरीला. मालदनकरांना ज्यांनी ज्यांच्या आवाजानं वेळ लावले, अर्थातच किरणजी मस्कर सर आपल्यासोबत जोडले जातील. फ्रेश मॅच फ्रेश आवाज ऐकूयात किरण मस्कर यांची वाणी आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूयात या संपूर्ण मॅचची अनोखी कहाणी. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.